नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानाचा भाग क्रमांक 3 बघणार आहोत, ज्याचं नाव आहे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क कलम 12 ते 35 मध्ये वर्णित केले आहेत. सामान्यतः दोन प्रकारचे हक्क असतात, मानवी हक्क आणि मूलभूत हक्क. मानवी हक्क म्हणजे काय, की मानव या पृथ्वीवर मानव म्हणून जन्माला आला आहे, या कारणाने त्याला काही अधिकार प्राप्त झाले, तर त्यांना आपण ही मानवी हक्क म्हणतो. हे मानवी हक्क 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने जगातील सर्व नागरिकांसाठी बहाल केले. त्यानंतर येतात मूलभूत हक्क. एखाद्या देशाच्या राज्यघटनेने काही तरतुदी करून त्यांच्या देशातील राज्यघटनेमध्ये नागरिकांसाठी काही हक्क दिलेले असतात, तर त्यांना आपण म्हणतो मूलभूत हक्क. आणि हे मूलभूत हक्क सहसा करून किंवा सहज रीतीने तर ते नागरिकांकडून हिसकावून घेता येत नाही किंवा ते बरखास्त करता येत नाही. तर भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांचा इतिहास पाहता 29 मार्च 1931 साली कराची या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कराची अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषवले आणि या अधिवेशनामध्ये सर्वात पहिल्यांदा मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला. व त्याचबरोबर हे जे मूलभूत हक्क आहेत किंवा भाग 3 आहेत, तर हा भाग 3 अमेरिकन देशाच्या राज्यघटनेतून भारतीय संविधानामध्ये स्वीकार करण्यात आला आहे.